रातच्यालाही जोगवा मागाय आल्या. दुर्गे बोलू तिला आत. दारात उभी ठेवू नकस. वय वय. अंबाबाईचा उदो उदो. लय उशीर केलाय सा. अजून येळ गेलेली नाही. कसली येळ? सांगते की अगोदर देवीचं दर्शन तर घे. ए माय जा जोगवा घेऊन ये. दुर्गे वरच्या खोलीत कणगीत धान्य आहे. कालच आणलंय फ्रेश. जाण. वय ताई. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. उद्या माझ्या लेकराचं लग्न आहे. त्याची पत्रिका ठाव आहे मला ते. आणि हे लगीन तू अंबाबाईच्या मंदिरात लावून देणार आहेस ते बी ठाव आहे मला. त्यांना आशीर्वाद द्यायला तुम्ही आलात तर आनंद होईल आम्हाला. कसला आनंद होईल तुला? हे खोटेपणानं लगीन लावून देणार आहेस त्याचा का जिंकलीस त्याचा? तुला चांगलंच ठाव आहे म्या काय बोलती ते. तुला काय वाटलं तू खोटेपणा करशील आणि देवी आई तुझ्या पाठीशी उभी राहील? देवीच्या गाभाऱ्यात लगीन लावायचं धाडस झालं तरी कसं? आमचं तसं ठरलं होतं. कुणाला बी मध्ये घेऊ नकस. हे समजा तू एकटीने ठरवलंयस बरोबर ना? हो म्हणजे आम्ही ठरवलं की देवीच्या देवळात लग्न लावायचं. खोटं बोलू नकस. देई आई मोर उभी आहेस तू. किती मूर्ख आणि येडे डोक्याची बाई आहेस तू. अगं हे लगीन लावून देण्यासाठी जे काही कारस्थान केलं, जो काही डाव मांडलास, हे देई आईला कळणार नाही असं वाटलं होय तुला? ती जागृत देई आई आहे ठाव आहे ना तुला? तरी बी ह्या लग्नाचा घाट घालायला लागलीस. तुझ्या खोटेपणाला आई अंबाबाई साथ देईल, आशीर्वाद देईल असं वाटलं तुला? आई अंबाबाईचा महिमा ऐकलायस ना तू? आणि ऐकला नसशील तर ऐक. या नगरात कोल्हासूर नावाच्या राक्षसानं लय अनाचार माजवला होता. सगळे देव त्या पुढे हातबल झाले होते. मग सगळ्या देवांनी आई अंबाबाई मोर साकडं घातलं. तेव्हा आई अंबाबाईनं कोल्हासुराबरोबर लढाई करायची तयारी केली. त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. आई अंबाबाईनं ब्रह्म असताना त्याचं मस्तक उडवलं आणि त्याचा वध केला. अशी हाय आपली अंबाबाई. ती कवाच खोट्याची आणि वाईटाची साथ देणार नाही. हा ती साथ देईल ती तुझ्या लेकराची, खऱ्याची. तुझ्या लेकराचं प्रेम लय खरं आहे. तुझी होणारी सून खरी आहे. त्यामुळं काय वंगाळ होण्याआधीच तुला सावध करायला आलीये मी. शानी असशील तर मंदिरात लगीन लावायचा घाट घालू नकस. हे जर लगीन तू मंदिरात लावलंस तर सगळे फासे उलटे फिरतील. ध्यानात ठेव. देवी आईकडं किती बी मागणं माग की हे लगीन निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून. पण तरी बी तुला जे नगय तेच देवी आई घडून आणणार. येते म्या. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. 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 अगं ताई तिनं जोगवा घेतलाच नाही. त्यांचं काम त्या करून गेल्या. देवी समोर ठेवते. देवीचं काय?
आपलं नशीब वय वय आपलं नशीब खरंय तुमचं. आपलं नशीब म्हणताना देवीच्या देवळात लगीन होतंय. पैसो हा पैसा कशाला? देवीला देणगी द्यायची आहे. आम्हा भुवीला सांगते की हे काय आलीच की भुवी. भुवे 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. का काय झालं? तुझं नाव काढलं तू आलीस. बोला बोला तुम्ही तिच्याशी. नाही ते म्हणतात देवीच्या देवळात लगीन लावून देणार आहेस ना. लई आनंद झालाय बघ त्यासनी. आणि म्हणूनच ते म्हणतात देवीच्या देवळाला देणगी द्यायची. हे बघ पैसे काढून ठेवले. हे जर लगीन तू मंदिरात लावलंस तर सगळे फासे उलटे फिरतील. देवळाला देणगी देऊ आपण, देणगीचं काही नाही, पण लग्न देवळात लावण्याबद्दल जरा विचार करू आपण. अगं यात काय विचार करायचा? समजा ठरविलेच नव. होय, पण आता असं वाटतंय की देवळात लग्न नग. का पण असं का? लगीन तोंडावर आलंय आणि असं बदलणार कसं समज? जसं आम्ही ठरवलंय तसं आम्ही बदलू पण शकतोय की. दंगा करू नका, शांत राहा. नका उठू नका. ऐका माझं. उठू नका ना. शांत व्हा. ऐका ऐका आमचं. आम्ही म्हणत होतो देवळात लग्न नग, हॉलमध्ये करू, पाहिजे तर अजून मोठं करू. ती म्हणते तसं होईल. ऐका आमचं. हे लग्न देवीच्या दारात. ऐका की माझं. सांभाळ्यात ती भुवे. ऐक की जरा. अगं आत्ताच मी म्हणत होती पोराचं लगीन देवळात होतंय. लय आनंद झालाय बघ त्याच. आपलं नशीब आहे बघ. हे बघ भुवे, आमच्या काही ध्यानीमनी नसताना तू समजा ठरवलेस की नाही. आता याच्यात ते बदल करू नकस बघ. असं समज की देवीची इच्छा असेल. भुवे अगं यांच्या शब्दाखातर तू मास्तरणीला मागणी घातलीस, समजा ठरवलंस. मग आता कशा पायी मागं हटतीये? भुवे आता यांची इच्छा मोडू नकस बघ. अक्षता देवळात टाकू आणि हवं तर बाकीच्या इथे हॉलमध्ये करू. आणि आता याच्यात बदल करू नकस बघ. भुवे ठीक आहे, ठीक आहे. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. ठरलंय तसंच होईल. आता आता काय झालं? हा? काय झालं? कोणाला? भुवीला काय? हा? वय वय तुम्ही शांत व्हा. भुवी म्हणले ना व देवळातच लगीन होणार बघा. नाही 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 त्याच्यात काय बी बदल होणार नाही बघा. भुवीना सांगितले ना व देवळातच लगीन होणार. मग तुमच्या इच्छेविरुद्ध काय बी जाणार नाही बघा. तसाच होईल. तुम्ही शांत व्हा. झोपा निवांत. उद्या हळद आहे. लगीन देवीच्या दारातच होणार. च्या बुद्धीला आहे ना तिनं. मग आता काही त्याच्यात बदलू नका. झोपा निवांत. येऊ मी.
अगं ताई हा अक्षू सगळी तयारी झाली बॅग व्यवस्थित भरली ना एकदा चेक कर हा नीट लवकर झोप सकाळी लवकर उठायचंय आणि झोपण्याआधी देवाच्या पाया पड देवा मला माफ कर मी चुकतीये मला माहितीये पण माझ्यासमोर दुसरा काही उपायच ठेवला नाहीस तू माझ्या बहिणीची लाज वाचवण्यासाठी मला हे करावंच लागेल माझ्या आईबाबांची मान खाली जाऊ नये म्हणून मला हे करावंच लागेल तुला सगळं माहितीये ना देवा मग आता मला शक्ती दे जे माझ्या वाट्याला येतंय ते मी आपलंसं करेन आणि निष्ठेने निभावे माझ्या बहिणीची लाज वाचवण्यासाठी मला हे करावं लागेल त्याचीच तयारी बघायला आलोय ते झालं की तुम्हाला कॉल करतो हा बया केवढी तयारी केल्या ताई अगं एवढा मोठा हळदी समारंभ करणार आहे पण आपल्याला कसं पाहिजे बोलवलं असेल मग इथं असेल काहीतरी नियोजन नमस्कार मॅडम हा आपला हळदी समारंभाचा सेटअप आहे हा चांगली झाली तयारी चांगली झाली थँक्यू ते हळदी समारंभात नाच गाणं बी होणार आहे काय हो नक्की असणार आहेत त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय नवरीकडच्यांनाही आम्ही हे सगळं एक्सप्लेन करणारच आहोत म्हणजे नक्की काय काय होणार आहे हो सांगितलंय सांगितलंय हो बरं 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 हो ओटीचं सगळं सामान आलं हो हा ठीक आहे हा कळवतो तुम्हाला हो नक्की अहो आम्ही देवीचा नवस फेडायला मंदिरात जातोय आम्ही लगेच येणार आहे तोपर्यंत तुम्ही आवरून ठेवा हो बर लवकर या पण चल निघूया कुठे मारून थांबा की थांबा अजून एक स्पेशल आहे स्पेशल दिवस आहे म्हणून काय आंघोळ घालतोस काय मर्दा किती शेट मारतोस एवढं मारू नको माणसं माणसात येणार नाहीत मला ठेव शाबास तुझी राणी अरे राणी इथं कशाला मीच सांगेल त्याला आणायला असू दे ठेव भावा तुझ्या आयुष्यात खरी राणी येणार आहे मग ह्या राणीला का आणायला लावलंस अरे भावा हे जे काही चाललंय का नाही आमच्या आयुष्यात लव्ह स्टोरी त्यातलं महत्वाचं पात्र आहे बाबा ही राणी नसती तर ती राणी बी नसती आयुष्यात आज माहिती आहे काय तुला ज्या गोष्टी माहित नाहीत तुला ज्या गोष्टी माहित नाहीत त्या हिला माहित आहेत काय राणी जावा जरा पर्सनल एक चर्चासत्र करायचं आहे राणी संघ आम्हाला अरे पण आम्हाला सांग की आम्ही तर तुझे मित्र आहोत ना तुम्ही मनातली गोष्ट सांगा मी मनात ठेवतो तोच तर प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगितलं की तुमच्या मनात काय राहत नाही तुम्ही ते गावभर करशीला त्यामुळे तुम्हाला काही सांगायची सोय नाही तुम्ही जरी मित्र असलं तरी शेवटी मैत्रीण आहे हो मैत्रिणीचं जरा स्पेशल असते ती तुम्ही जावा रे लय बिल झालं जावा तुम्ही जावा दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार पहिलंच प्रेमाची चेष्टा लावली आमच्या राणी आई शपथ आज हळद आहे ग हाय मला काय खरंच वाटेनं झालंय माहितीये काय अगं पण एवढ्या फास्टात ईशा हार्ड होईल असं वाटलं नव्हतं ग बघ की कळतंय काय आज हळद झालं मग उद्या लगीन आमचं मास्तरी माहिती लगीन भारी वाटाले अरे वाटाले
बारीक मध्ये 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 जरा भीती बी वाटायला खरं. तुम्ही सामानाची पिशवी घेऊन पुढे वा. हा इरा, तू सगळ्यांना कळवलंयस? हो कळवलंय. आणि मी निखिलच्या आई बाबांना पण बोलावलं. हा बरं केलंस. बरं विद्या, तू आपल्या पाहुण्यांना फोन केलेस? हो हो सगळ्यांना फोन केलेत मी. मी ठेवतो गाडीमध्ये. तुम्ही या. बाबा मी पण जाऊन बसते गाडीत. हा अक्षू देवाची पाय पड बेटा. सुखी राहा. आयुष्यमान भव. अक्षू तू आता सासरी जाणार. अगं काय हे आत्तापासून रडारड. अगं पाठवणीला वेळ आहे अजून. चला. माहितीये मला. हे बघ मला सांगतायत आणि स्वतःच्या डोळ्यात बघा. चंचे, अगं तू येडी बिडी झालीस का काय? अगं त्या मास्तरीची कापड आहे ती हळदीची, आणि तू घडी कशाला मोडलीस? हे इकडं. घडी मोडायचीच होती मम्मी. तुला सांगितलं होतं ना हे लग्नाची कापड दागिने समजात आधी माझ्या अंगाला लागलं पाहिजे. मला सेकंड हँड काय बी नाही पाहिजे. अगं चंचित, अगं ताईनं बघितलं तर तुला बी वरडल मला बी वरडल. अगं तू येडी बिडी झालीस का काय? मास्तरीन बाई येईल आता. तू उठ आणि ते काढ बरं, काढ लवकर. चंचे, पोरीचं काय करू कळत नाही मला. चंचे थांब जरा. मम्मी सोड. मास्तरीन बाई, तुझी कापड आणि दागिने ठेवाय आलते, घालून ये. हा आम्ही दोघी पुढे जातो. चल ग, लई काम आहे. चल 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 लवकर चल. मॅडम या तुम्हाला रेडी करतील. इरा मॅडम तुम्ही या माझ्यासोबत. मी तुम्हाला हळदीचा इव्हेंट एक्सप्लेन करते. सरकार चला की या की तुम्ही उभे राहा. काय काय करायचं? काय म्हणतात ऐका तसं. सर एक छोटीशी रील करायची. रीळ बीळ तसलं काय नको, साधं सिंपल आपलं आहे तसं राहून देईल. सर लग्नाचा एक मोठा व्हिडिओ करायचा आहे, त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. सर इट्स ट्रेंडिंग. ए नको काय टेंडिंग बिंडिंग काय नको. आमच्या आई साहेबांनी काय खपणार नाही असलं. नको राहून. अहो सरकार नाही करा ना. सरकार आई साहेबांनी सांगितलं बरं, पण करावंच लागते. अहो व्हायरल व्हाल सरकार, व्हायरल. बघा सगळीकडे तुमचीच व्हिडिओ. करा की सरकार, करा की. आई साहेबांनी सांगितलंय. काय 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 विषय जरा सांगा. काय आहे काय आहे? अहो सर असं उभं राहायचं, बॉडीला असं टर्न करायचंय, एक स्माइल द्यायची आणि एक स्टेप पुढे यायचं. चला चला आवरा. लय भारी होईल, लय भारी. सरकार थांबा. गागल लावा, गागल. गॉगल नको रे. अहो सरकार व्हायरल व्हायरल. अरे सावलीत गॉगल तुझ्या बाणा लावला होता काय? अहो हेच तर टॅलेंट आहे. काय मॅडम ट्रेंडिंग ना? हा हा ट्रेंडिंग ट्रेंडिंग. लावा की. लावा. हा ठीक आहे. मॅडम तुम्ही पण घाला. हा चला ऍक्शन आहे.